माझं नाव अनिल उम्मी निलेश मनकर. मी आता 4थीची विद्यार्थी आहे. माझ्या शाळेचं नाव PM श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वस्ती आळेगाव. मी तुम्हाला विजेची कुजबूज ही गोष्ट सांगणार आहे. एका दिवशी वीज धडामसे गळकली. नैना नावाची मुलगी छोटीशीच होती. वीज एका दिवशी धडामसे पडली. नैना घाबरली आणि तिच्या आई बाबा जवळ गेली. आई बाबा मी तुमच्या जवळ झोपू शकतो का? त्यांचे आई बाबा म्हणाले हो झोपू शकतो. मग नैनाने झोपता झोपताच विचार, आई आणि बाबा हे काय होते एवढं धडामसे पडलं? तर तिचे आई बाबा म्हणे ही वीज होती. आपण याच्यामध्ये फोन बघितला, नेटवर्क पण सुरू ठेवला आणि आपल्याजवळ फोन पण ठेवला तर आपल्या जवळचं हर एक वस्तू धडामसे फुटून जाते. मग त्याच्यात आपण थोडेफार जखमीच होतो त्याच्यातून. मग नैना मग झोपली. मग तिच्या आई बाबाला दुसऱ्या दिवशी विचारले तिने, बाबा आपण याच्यात फोन बघितला तर आपण धडामसे फुटून जातो. तर आपण याच्यात लॅपटॉप म्हणलं नेटवर्क वगैरे, हे लॅपटॉप म्हणलं नेटवर्क, टॅब म्हणलं नेटवर्क असं आपण सुरू ठेवलं तरी पण आपलं फुटून जाते का? हो, आपण फोन म्हणजे ते आपल्याला उपयोगी नाहीये, म्हणजे ते चार्जिंग वरचे आहे, ते म्हणजे आपल्याला दुसऱ्यांना साधन करतात त्याने फुटून जातात. जसं की लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटर आणि फोन हे यांचे नेटवर्क सुरू ठेवलं आपण तर याने सगळे धडामसे फुटून जातात. आपण त्यांच्या जवळ असेल तर आपण थोडेफार जखमी होते. मग नैना मोठी झाली. मग तिला एका दिवशी ड्युटीला जायचं म्हणजे इंटरव्ह्यूला जायचं होतं. ते राहत होते यवतमाळमध्ये आणि तिला जायचं होतं नागपूरमध्ये. तर तिने काय नाही यवतमाळच्या बस स्टँडवर गेली आणि नागपूरची बस सापडली. ती नागपूरच्या बसमध्ये बसली आणि तेव्हा पण पावसाळ्याचं मोसम सुरू होतं. तिला ती गोष्ट लक्षात तिच्या बाबांनी सांगितलेली. त्या बस मध्ये काय नाही एक छोटीशी मुलगी होती, फोन बघत होती. त्याच्या कारण काय नाही तिच्या आई म्हणजे नैनाने म्हणलं, अगं पिल्लू हे फोन नको पाहू, आपण सगळेजण फुटून जाईल. तर मग तेव्हा मीडियम मध्ये पाऊस सुरू होता. मग नैना फोन पाहायला लागली. अशा जोरे पाऊस सुरू झाला, जोरे विजा पण कडकायला लागल्या. मग एक अशी जोराची वीज कळकली त्यांच्या बसमध्ये खूप सारे जण जखमी झाले आणि नैना पण झाली जखमी आणि ती लेकरू पण झाली. नैना तर वाचते आणि सगळे जण पण वाचते. पण नैनाला या गोष्टीतून हे पण सबक मिळालं. कधीही मोठ्या माणसाची गोष्ट ऐकावे. धन्यवाद. या गोष्टीतून हे बोध मिळते कधीही मोठ्या माणसांची गोष्ट ऐकावे.